छोट्या भुकेसाठी खमंग असा मुरमुऱ्याचा कुरकुरीत चिवडा. आणि चिवडा म्हटलं तर काय ना, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तर हा चिवडा आपण दिवाळीमध्येच नाही करत, एरवी केव्हाही करतो, जी मधली छोटी भूक असती त्यासाठी. आणि चिवडा शेवटपर्यंत संपेपर्यंत कुरकुरीत कसा राहील या पद्धतीने आपण चिवडा बनवू. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना, आपले साधेच मुरमुऱ्याचं पाकिट घेतलं. तर पाकिट पॅकिंगचे अर्धा किलो मी मुरमुरे घेतले, चाळणीने चाळून घेतले. त्यातला काडी कचरा वगैरे काही असला तर तो निघून जाईल. पण फक्त मुरमुरे नाही घेतले, अर्धा किलो मुरमुरे तर त्याला पाव किलो इतके मी पोहे घेतले. जे आपले पातळ पोहे असतात ना, तर हे पोहे आहे ना, कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं ना, थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे. पॅकिंगचेच होते पण ते थोडे नरम असतात, त्यामुळं काय करायचं ना, कढईमध्ये बिना तेलाचेच असे थोडेसे खालीवर गव्हाळे गव्हाळे भाजून घ्यायचे आपल्याला, जास्त लाल करायचे नाही. तर फक्त असा त्याचा भाजल्यानंतर असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे, जसा की आत्ता आला तसाच. तर असे थोडे थोडे पोहे करून ना कढईमध्ये भाजून घेतलेत. आणि गरम गरम मुरमुऱ्यात टाकायचे नाही, थोडे थंड व्हायला बाजूला ठेवले. तरी ते ना, तेल तापल्यानंतर भरपूर असा लसूण टाकला. तर लसूण वाटलं तर टाका किंवा नका टाकू, आवडीनुसार. पण लसणाने काय होते ना, एक खमंग चव चिवड्याला येते. तर लसूण आहे ना, असा लालसर एकदम कडक होईपर्यंत तळायचा मध्यम गॅसवरती. जेव्हा तो कडक होतो ना, तेव्हा तो वरती येतो तेलाच्या वर, तेव्हा लसूण काढून घ्यायचा. तर अख्खाच लसूण मी एक 15 ते 20 पाकळ्या घेतल्या सोलून लसूणच्या, आणि त्याला तळून घेतला. त्यानंतर आहे ना, पाव किलो इतके शेंगदाणे घेतले. तर मुरमुरे अर्धा किलो आहे आणि पातळ पोहे जे पावशेर आहे, तर त्याच्यासाठी मी पाव किलो इतके शेंगदाणे घेतले. मध्यम गॅसवरती तळायचे त्याचे साल निघेपर्यंत. जेव्हा त्याचे साल निघायला लागले ना, की तेव्हा छान असे कुरकुरीत शेंगदाणे तळल्या गेले समजायचं. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडत असेल खरंच तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आहे ना, साल निघायला लागले ना, की मी शेंगदाणे आहे ना तेलातनं असे काढून घेतले झाऱ्यात तेल नितळून, आणि एका परातीमध्येच मी सगळं जिन्नस तळलेलं टाकते. त्यानंतर आहे ना, एक पाव किलोला थोडं कमी असं खोबरं आहे ना, बारीक बारीक असं चकत्या करून घेतल्यात. खोबरं आहे ना लवकर चिरल्या जात नाही, त्यासाठी खोबऱ्याला आहे ना एक अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलं, आणि मग त्यानंतर लवकर लवकर खोबरं चिरल्या जातं. तर काय करायचं ना, खोबरं जास्त लाल होऊ द्यायचं नाही. अर्धवट लाल झालं ना की लगेच काढायचं. कारण काय होतं ना, तेल गरम असतं, मग त्या गरम तेलामुळे आहे ना पूर्ण खोबरं भाजल्या जातं. त्यामुळे आहे ना, कमी लाल असतानाच काढलं तर बघा किती लाल झालं तेल निथळेपर्यंत. त्यासाठी आहे ना, पटकन खोबरं काढायचं, जास्त लाल होऊ द्यायचं नाही. जास्त लाल झालं ना तर मग ते जळतं नंतर गरम तेलामध्ये. त्यानंतर ना, पाव किलो फुटाण्याचं डाळवं आहे ना ते टाकलं, गॅस मध्यमच ठेवला, आणि मध्यम आचेवरती आहे ना मध्यमच भाजली डाळसुद्धा. म्हणजे जास्त लाल केली नाही, थोडीशी लाल केली. आणि हे जे मुरमुरे होते ना अर्धा किलो, ते मी चाळून ह्याच्यात टाकले. मुरमुऱ्याला आपण भाजलं वगैरे काहीच नाही. आणि ते जे पोहे होते ना भाजलेले, ते आता थंड झाले छान. तर ते आता त्याच्यामध्ये टाकून दिले मुरमुऱ्यात, आणि हे सुद्धा थोडं थंड झालं. गरम गरम टाकलं ना की मग मुरमुरे नरम पडतात. त्यासाठी काय करायचं ना, हे तळलेलं जिन्नससुद्धा अगदी थंडगार होऊन द्यायचं, आणि मग त्यानंतर टाकायचं. तर शेवटपर्यंत हा चिवडा आहे ना कुरकुरीत राहतो, नरम अजिबात पडत नाही. तर ते सगळं जिन्नस एकजीव करून घेतला. त्यानंतर आहे ना, कढईतलं तेल थोडं कमी केलं, मोठे 2 चमचे तेल ठेवलं. थोडी जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडीशी हिरवी मिरची टाकली. मिरची थोडी कमीच लागती, आणि मिरचीसुद्धा आहे ना अशी मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत तळायची. तर आता कुरकुरीत झाली. छोटे 2 चमचे मी हळद टाकलं त्याच्यामध्ये. तर मिरची कुरकुरीत झाली ना, त्यानंतर मी गॅस अगोदर बंद केला, आणि गॅस बंद करून मग हळद टाकली. गॅस चालू असताना हळद टाकायची नाही, तर मग हळद जळती. त्यामुळं गॅस बंद करून हळद टाकली, आणि थोडंसं चमच्याने त्याला खालीवर केलं. त्यानंतर ती कढईतलं
मुरमुऱ्याच्या डब्यात टाकून दिलं, कारण माझ्याकडं आहे ना असं पसरट भांडं नाही आहे. त्यामुळं काय केलं ना, डब्यामध्येच टाकलं सगळं जिन्नस आणि डब्यामध्येच एकजीव करून घेते. तर हे सगळं जिन्नस मिक्स झाल्यावर आपल्याला नंतर मीठ टाकायचं. पण काय झालं ना, एक चूक झाली. कढीपत्ता टाकायची मी विसरून गेले त्या मिरचीमध्ये फोडणीमध्ये. तर त्यासाठी आहे ना पुन्हा थोडंसं तेल घेतलं आणि मग कढीपत्ता आहे ना धुवूनच ठेवला होता. कढीपत्ता कडक होईपर्यंत तळायचा. होतं असं कधी कधी, विसर पडतो माणसाला. तर कढीपत्ता परतून घेतला. कढीपत्ता थोडा थंड करून घेतला आणि मग टाकला. आता सगळ्यात शेवटून मीठ टाकायचं. तुम्हाला वाटलं तर पिठी साखर टाका थोडी, पण मी नुसतं मीठ टाकते. अगोदर मीठ का नाही टाकत, जे आपलं तळलेलं जिन्नस असतं ना त्यालाच मीठ चिटकून बसतं, मग मुरमुऱ्यापर्यंत मीठ पोचत नाही. त्यासाठी शेवटून मीठ टाकायचं आपल्याला. तर बघा असा छान चिवडा कुरकुरीत तयार झाला. अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा चिवडा. मंडळी आवडला तर लाईक नक्की करा.